हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तुमचा आजचा व येणारे सगळे दिवस आनंदाचे, सुखाचे व आरोग्यदायी असोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण जामनगरची रिलायन्स टाउनशिप बघणार आहोत. आम्ही गेटवर पोचलो आहे. इथली सिक्युरिटी खूप स्ट्रिक आहे. इथे येताना तुमच्याकडे एंट्री पास, एम्प्लॉय ID किंवा ज्यांच्याकडे भेटायला आला आहे त्यांचा गेट पास असणं आवश्यक आहे. तर आधी आम्ही देवदर्शनाला आलो आहेत. मंदिराचे गेट खूप भव्य दिव्य आणि बारीक कोरीव कामाने खूप छान होतं. गेटच एवढं सुंदर आणि आकर्षित आहे तर मंदिर किती छान असणार. तर आधी आम्ही राधाकृष्णाच्या मंदिरात आलो आहे. प्रत्येक मंदिरात मूर्त्या आकर्षित व सुंदर होत्या. त्यांचे वस्त्र अलंकार खूप सुंदर होते. मंदिराचं डेकोरेशन दिवाळीत करण्यात आलं होतं. तर आता आम्ही महादेवाच्या मंदिरात जातोय. इथे पंडितजी शिवलिंगवर हनुमानजीची प्रतिमा काढत होते आणि पूजेची तयारी चालू होती. प्रत्येक मंदिरात पूजेची वेळ, स्वच्छता, देवांचे वस्त्र, अलंकार, सजावट सगळे नियम खूप काटेकोरपणे पाळले जातात. तर हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. या मंदिराचं निर्माण आताच करण्यात आलं आहे, म्हणजे नवीनच बनवण्यात आलं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती लालबागच्या राजांसारखीच दिसत होती. इथे विविध देवतांची सुंदर मूर्ती आहे. भगवान गणपती, राधाकृष्ण, महादेव, श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानजी यांच्या दिव्य प्रतिमा भक्तांना दर्शन देतात. प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी होणारी आरती ही इथे विशेष आकर्षण आहे. नादमयी घंटा, शंख आणि मंत्रोच्चार यांचा संगम वातावरणाला अधिकच पवित्र बनवतो. असं म्हणतात की अनंत अंबानीने 14 नवीन मंदिरांचे निर्माण केले आहे. म्हणजे टाउनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांना दुसरं कुठे जाण्याची गरजच नाही. सगळ्या देवांची दर्शन एकाच ठिकाणी होऊन जातात. टाउनशिपमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी हे मंदिर एक श्रद्धास्थानच नाही तर एक सांस्कृतिक केंद्रही आहे. इथे सतत आध्यात्मिक कार्यक्रम, भजन व सामुदायिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ह्या मंदिराच्या शांततेत काही क्षण बसलो की आपण स्वतःशीच जोडले गेल्यासारखे वाटतो. आधुनिक टाउनशिपमध्ये अध्यात्माची अशी सुंदर जागा असल्याने इथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात शांती आणि सकारात्मकता निर्माण होते. तर मित्रांनो, ही होती जामनगर रिलायन्स टाउनशिपमधील पवित्र मंदिराची एक छोटीशी सफर. तुम्हालाही संधी मिळाली तर नक्की भेट द्या आणि रिलायन्स टाउनशिपचा पार्ट 2 हा व्हिडिओ बघायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.